नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतीय नागरिकत्वाचे सर्व निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार नक्की कोणाकडे आहे? चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये नागरिक कोण असेल हे ठरवण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो नक्की कोणाकडे आहे? याचं उत्तर माहितीये, अगदी सोपं आहे आणि आपल्या संविधानातच दिलेलं आहे. ते म्हणजे संसद. हो, भारताची संसद. बरं, मग आता प्रश्न येतो की संसदेला हा अधिकार मिळाला कुठून आणि तो नेमका आहे तरी कसा? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं खोलात जाऊन यामागची रचना पाहावी लागेल. आता ही संकल्पना थोडी किचकट वाटू शकते, पण आपण एका साध्या उदाहरणाने ती समजू. समजा आपली एक हाऊसिंग सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये कोण सदस्य असेल, कोणाला सदस्यत्व द्यायचं किंवा कोणाला काढायचं, हे सगळे नियम कोण ठरवतं? तर तिथली जनरल बॉडी, म्हणजे सगळे सदस्य मिळून, बरोबर? अगदी तसंच आपल्या संपूर्ण देशासाठी नागरिकत्वाचे नियम बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला दिलेला आहे. आणि संसदेला हा जो अधिकार मिळाला आहे त्याचा स्रोत आहे आपलं संविधान आणि त्यातलं एक खास कलम. हे कलम आहे अनुच्छेद 11 आणि हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की नागरिकत्व मिळवण्याबद्दल किंवा ते रद्द करण्याबद्दल कोणताही कायदा करण्याचा पूर्ण आणि एकमेव अधिकार हा फक्त संसदेला आहे. म्हणजे बघा, यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाहीये. हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेचा आहे. चला आता हे पाहूया की या एका अधिकारामधून संसदेला नेमक्या कोणत्या 3 मोठ्या शक्ती मिळतात. तर अनुच्छेद 11 मुळे संसदेला 3 मुख्य गोष्टी करण्याचा अधिकार मिळतो. एक, कोणाला नागरिकत्व द्यायचं हे ठरवण्याचा. दुसरं, कोणाचं नागरिकत्व रद्द करायचं हे ठरवण्याचा. आणि तिसरं, या दोन्ही गोष्टींशी संबंधित सगळे नियम आणि कायदे बनवण्याचा. म्हणजे संपूर्ण कंट्रोल संसदेकडे आहे. आता गंमत म्हणजे संविधानाने दिलेला हा अधिकार फक्त पुस्तकात किंवा कागदावर राहिलेला नाही, याचा प्रत्यक्ष वापर झाला आणि त्यातून एक खूप महत्त्वाचा एक पायाभूत कायदा तयार करण्यात आला. हे कसं झालं ते बघा. 1950 साली आपलं संविधान लागू झालं आणि त्यासोबतच अनुच्छेद 11 सुद्धा लागू झाला. आणि मग पुढच्याच 5 वर्षात म्हणजे 1955 मध्ये संसदेने याच अधिकाराचा वापर करून नागरिकत्व कायदा म्हणजेच द सिटिझनशिप ॲक्ट ऑफ 1955 पास केला. आणि हा जो 1955चा कायदा आहे ना, तोच भारतीय नागरिकत्वाचा मुख्य आधारस्तंभ बनला. अनुच्छेद 11ने जो अधिकार दिला होता त्याला प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणारा हाच तो कायदा आहे. आणि आजही नागरिकत्वाचे बहुतेक नियम याच कायद्यानुसार चालतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे कलम काही फक्त इतिहासाचा भाग नाहीये. आजही नागरिकत्वाशी संबंधित जे काही नवीन कायदे बनतात किंवा जुन्या कायद्यांमध्ये बदल केले जातात, त्या सगळ्याचा पाया हा अनुच्छेद 11चा आहे. याचं एक ताजं उदाहरण द्यायचं झालं तर 2019 मध्ये जो नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA आणला गेला होता, तो कायदा बनवण्यासाठी सुद्धा सरकारने अनुच्छेद 11ने दिलेल्या अधिकाराचाच वापर केला होता. यावरूनच आपल्याला कळतं की हे कलम आजही किती महत्त्वाचं आणि प्रभावी आहे. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? चला महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. सगळ्यात पहिलं, भारतीय नागरिकत्वावर सर्वोच्च आणि अंतिम अधिकार फक्त आणि फक्त संसदेचा आहे. दुसरा मुद्दा, हा अधिकार संसदेला मिळतो तो संविधानाच्या अनुच्छेद 11 मधून. तिसरं, या अधिकारामध्ये नागरिकत्व देणं, ते रद्द करणं आणि त्याबद्दलचे सगळे नियम बनवणं या सगळ्याचा समावेश आहे. चौथा मुद्दा, याच अधिकारातून 1955चा नागरिकत्व कायदा बनला, जो आजही आपल्या देशाचा मुख्य कायदा आहे. आणि शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यातही नागरिकत्वाशी संबंधित कोणताही कायदा बनवण्याचा पाया हा अनुच्छेद 11चा असणार आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, संविधानाने जर संसदेला नागरिकत्वाबाबत पूर्ण अधिकार दिला आहे, तर मग या अधिकारावर काही मर्यादा आहेत की नाही, की हा अधिकार अमर्याद आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.